महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यात एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं गणुबा, त्याची बायको सुनंदा आणि त्याचा एक मुलगा बाळू. गणुबाचं घर छोटं होतं, पण त्याचं मन खूप मोठं होतं. दररोज सकाळी गणुबा शेतावर जायचा आणि सुनंदा घरातली सगळी कामं आवरून मग देवाला भाकर, दूध आणि तुपाचा दिवा अर्पण करायची. तिचं एक वचन होतं, माझ्या घरात पहिलं अन्न लक्ष्मी मातेसाठीच. गणुबाच्या घरात फार काही नव्हतं, पण समाधान मात्र भरपूर होतं. गावातले लोक म्हणायचे, अहो, लक्ष्मी तर कायम गणुबाच्या घरीच राहते. पण काही लोक असंही म्हणायचे, काय उपयोग त्या श्रद्धेचा? लक्ष्मी काही सोन्याच्या स्वरूपात नाही ना येत त्याच्या घरी. एकदा दिवाळी जवळ आली. गावकरी आपापल्या घरात होते. मोठमोठ्या आरशांनी, कंदिलांनी, नव्या कपड्यांनी सजावट सुरू होती. पण गणुबाकडे फार काही नव्हतं. तरीही सुनंदाने अंगण झाडून सुंदर रांगोळी काढून मातीच्या दिव्यांमध्ये गाईच्या तुपाचे दिवे लावले. त्या रात्री सुनंदा अंघोळ करून नवीन साडी घालून लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर बसली. तिने तुपातली खमंग भाकर, दूध आणि गुळ अर्पण केला आणि डोळे मिटून प्रार्थना करू लागली. आई लक्ष्मी, सोनं नाही, चांदी नाही, पण माझ्या घरात तू असशील एवढंच मला हवंय. माझं घर तुझ्या पायाने पवित्र कर. तेवढ्यात घराच्या दारावर हळूवार थाप बसली. कोण आहे? गणुबाने विचारलं. दारात एक तेजस्वी पण साध्या वेशातील स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर तेज होतं. तिने सांगितलं, माझं नाव लक्ष्मी आहे. मी या गावात नवीन आहे. कुठे राहू हे समजत नाही. एक रात्र निवारा द्याल का? गणुबा आणि सुनंदा आनंदाने म्हणाले, अगं, हे तर घर तुझंच आहे. ये बघू आत. आम्हाला धन नको, पण पाहुणा देव मानतो आम्ही. सुनंदाने उरलेली भाकर आणि दूध त्या स्त्रीला दिलं. ती स्त्री खूप आनंदी झाली. त्या रात्री ती घरातच झोपली. पहाटे उठून ती गायब झाली. पण तिच्या जाण्याने घरात एक गोड सुवास दरवळत राहिला. दिवस जात होते. हळूहळू गणुबाचं शेत भरभरून पिकू लागलं. जिथं ओल नव्हती तिथंही हिरवळ आली. गाई गुरं वाढली. घरात सुख समाधान आणि हसरे चेहरे दिसू लागले. गावकऱ्यांनी पाहिलं, गणुबाचं घर खरंच लक्ष्मीमय झालं आहे. त्यावर गावात एक श्रद्धा निर्माण झाली. जेवणातली पहिली भाकर लक्ष्मी मातेसाठी ठेवा आणि दुसरी गायीसाठी, मग दारिद्र्य कधीच राहत नाही. सुनंदा ही त्याचा अगदी मनापासून साथ देणारी, खंबीर आणि प्रेमळ बायको. तिनं घर सांभाळलेलं, गायी जपलेल्या आणि सगळ्यात महत्वाचं घरात देवी लक्ष्मीची जागा दिलेली. गणुबा आणि सुनंदा दररोज सकाळी उठून एक नियम पाळायचे. पहिली भाकरी देवी लक्ष्मीला, दुसरी गाईला आणि उरलेली आम्हाला. सुनंदा दररोज अंगण झाडून शेण मातीने सावरून तांदळाची रांगोळी काढायची. त्या रांगोळीच्या मधोमध ती एक छोटा तांब्या ठेवायची. त्यात दूध भरायची आणि त्यावर तुपाचा दिवा लावायची. त्याच दिव्याजवळ ठेवायची गरमागरम भाकरीवर साजूक तूप आणि गोड. आई लक्ष्मी, आमच्या घरात धन नाही, पण मन शांत आहे. ये ग आई, येऊन बस आमच्या दारी. गणुबाला हे सगळं सुरुवातीला फारसं कळायचं नाही, पण वर्षानुवर्ष पाहताना त्याच्या मनातही एक श्रद्धा बसली होती. आई लक्ष्मी दिसत नाही, पण ती असतेच. कधी कधी आपल्या कृतीतूनच ती भेटते. गावात एक नवा श्रीमंत व्यापारी आला. नाव होतं म्हातारा शेठ. मोठा वाडा बांधला होता. दररोज सोन्याचं ताट, 5 पदार्थ आणि अंगभर सोनं घालून फिरायचा, मिरवायचा. पण लोक म्हणायचे, गणुबाच्या घरात लक्ष्मी खऱ्या अर्थाने आहे. त्याच्या घरात समाधान आहे. म्हातारा शेठाला हे अजिबात आवडायचं नाही. तो म्हणायचा, अरे, लक्ष्मी म्हणजे सोनं, चांदी, जमीन, पैसा. हे गणुबाच्या घरात कुठलंय? त्यावर गावातले एक म्हातारे बाबा म्हणाले, शेठ, लक्ष्मी दिसत नाही, पण तिची चाहूल मिळते. जिथं घरात तुपाचा दिवा नित्य पेटतो, गाईला अन्न मिळतं आणि मनात संतोष असतो, तिथंच लक्ष्मीचं वास्तव्य असतं. देव आपल्याला संपत्तीपेक्षा भक्तीला पसंत करतो. गणुबाकडे धन नव्हतं, पण त्याचं मन शुद्ध होतं. त्यानं प्रेमाने देवीला आसरा दिला, म्हणून लक्ष्मीने त्याचं जीवन उजळवलं. म्हणजे श्रद्धा आणि प्रेम हेच खरे धन आहे. गावातल्या लोकांनी फक्त लक्ष्मीचं सोनं पाहिलं, पण तिचा खरा अर्थ समजला नाही. लोभ, ईर्ष्या आणि स्वार्थ यामुळे त्यांना काहीच लाभलं नाही. आपण जे कर्म करतो त्यावर फळ ठरतं. लक्ष्मी म्हणते, मी घरात नाही राहते, मी वर्तनात राहते. हा भाग फार मोलाचा आहे. म्हणजे आपल्या विचारात, कर्मात आणि स्वभावात जर नम्रता, दयाळूपणा आणि श्रद्धा असेल, तर देव आपल्या सोबतच असतो. एक भाकरी देवासाठी, एक गायीसाठी, एक स्वतःसाठी. याचा अर्थ
आधी इतरांची सेवा करा, मग स्वतःच पहा. हे संतांनी सांगितलंय. जेवायच्या आधी देवाला आणि उपाशीला देणं म्हणजे सच्ची देवपूजा. देव लक्ष्मी ती फक्त सोनं चांदी नव्हे, ती शांती, समाधान, पवित्रता आणि प्रेम आहे. तिचं वास्तव्य त्याच ठिकाणी असतं जिथे स्वच्छ मन, प्रामाणिक श्रम आणि नम्र वृत्ती असते. तर आपल्याला या कथेतून एकच बोध वाक्य शिकायला मिळतो, लक्ष्मी बाहेरून येत नाही, ती आपल्या आचरणातून फुलते. तर ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.